नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी एकदम झटपट रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा। तुम्ही अशी बनवता का ती पण मला कमेंट करून सांगा। वाडगं घेतलेलं आहे, एक गाजर घेतलेलं आहे, त्याची पूर्ण धुवून साल काढून खिसून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत खिसलेलं आहे बघा, असं मीडियम आकाराचंच आहे। हे जे आपलं केसरी कलरचं गाजर आहे ते पण तसंच घेतलेलं आहे आणि मीडियम आकाराचंच आहे पण। आणि एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम पातळ कापून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कोबी पण टाकू शकता, एकदम पातळ बारीक कापून टाकायचं। उभा कापला तरी चालेल किंवा बारीक कापला तरी चालेल। काढून घेते हे वाडग्यामध्ये, काढून घेतलेलं आहे। गाजर स्वच्छ धुतल्यानंतर का नाही पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर खिसायचं। हे जरासुद्धा ओलसर नाही आहे बघ, पाण्याचा एक थेंब पण नाही। कोबी पण तसंच करायचं, एकदम पातळ बारीक असं उभा जरी चिरला तरी चालेल। आता हे असं आपण जेव्हा बनवतो ना तर असं मिक्स करून ठेवायचं। जेव्हा जेवायला बसतो ना आपण त्या टायमाला त्याच्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करायचे, नाही तर त्याला काय होतं मग जास्त पाणी सुटतं। मग ते असं खायला एक तर छान लागत नाही, जसं आपण खाताना थोडासा करारा पण असतो ना त्याच्यातला एक, तसं राहत नाही, थोडं सॉफ्ट होतं। तर त्यासाठी आपण हे असं सगळं मिक्स करून एका साईडला ठेवून द्या आणि जेवाय बसायच्या टायमाला तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर चालेल। तर मी मसाले काय काय घेतले दाखवते। मिरची पावडर, कलरवाली पण तिखटवाली पण, छोटा अर्धा चमच्याला पण थोडीशी कमी आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। ह्याच्यामध्ये एक चिमूट फक्त मी काळं मीठ घेतलेलं आहे। चाट मसाला घेतलेला आहे छोटा अर्धा चमच्याला बी कमी। आमचूर पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चमच्याचं पण अर्धा चमच्याचा कमी घेतलेला आहे, थोडीशीच घ्यायची। जिरे भाजलेली पूड घेतलेली आहे, ती पण तेवढीच घेतलेली, छोटा अर्धा चमच्याला पण कमी। धनेपूड घेतलेली आहे। आता हे सगळं काय करायचं, पहिलंच एका जागी करून घ्यायचं। मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे। आणि असा मसाला जर तुम्हाला बनवून जर ठेवायचा असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन कसा बनवायचा। एक भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरायचा। तर ह्यातला बघा एवढंच टाकणार आहे। किती झाला आहे मसाला बघा, हा खूप झाला आहे। हे साहित्य डबल घेतलं का नाही तर त्यासाठी हे चिक्कार होईल, एवढा शिल्लक राहिलेला आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीरला सुद्धा पाणी नाही, नितळून चांगली कापून घेतलेली आहे। तर मिक्स करून घेते मस्त असं बघा, मिक्स केलेलं आहे। कांदासुद्धा काय करायचं, खालीच बारीक केल्यानंतर मोकळा करून घ्यायचं। थोडंसुद्धा ओलसर नाही आहे बघा, एकदम सुक्कं सुक्कं आहे, असं छान लागतं। ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे। त्याच्यापेक्षा जास्त पिळायचं नाही, खाली वाटीत काढून घेतला तरी तुम्ही चालू शकते, जर तुम्हाला म्हणजे एक तर जास्त बिस्त पडू नये। एवढंच टाकायचं आहे, एवढ्यानंच खूप चविष्ट असं होतं। कुणाकुणाला असं होतं ना की दही खात नाही कोणी, काय नाही, तर तुम्ही अशा पद्धतीत करू शकता। आणि घरात जरी नसेल दही तर असं जर काही असेल साहित्य तर तुम्ही असं एकदम झटपट करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।